काय वानुही साईची कुसरी, हे सर्व जरी तो स्वयेच करी, बाह्यात्कारी अलिप्तता धरी, प्रीती काय तुझी. कोणी करावा न करा वंदन, द्या अथवा न द्या दक्षिणा दान, आनंद कंद साई दयाघन, करीन अवगणन कोणाचे. पूजिल्याचा नाही आनंद, अवमानिल्याचा नाही खेद, हर्षन तेथे कैचा विषाद, पूर्ण निर्द्वंद्व ते हे स्थिती. असो कोणाचा काहीही हेत, एकदा जयासी दर्शन देत, तयाची भक्ती पायी जडवीत, शक्ती ही अद्भुत साईंची. असो पुढे उदी प्रसाद, पावूनी घेऊनी आशीर्वाद, परतले ते निर्विवाद, ख्याती ही अगाध साईंची. करावया तेथून निर्गमन, लागे बाबांचे आज्ञापन, करिता आज्ञेचे उल्लंघन, निमंत्रण ते विघ्नासी. आपमती करिता निष्क्रमण, अनुताप आणि विटंबन, मार्गात व्यत्यय येती दारुण, तयांचे निवारण दुष्कर. ऐसी वर्णिली तेथील निर्गती, आमुची ही तेच स्थिती, मी न आणिता कोणी न येती, ऐसी वदंती बाबांची. माझी इच्छा झाली विण, दारवंठा त्यागील कवण, कोणा स्वेच्छे होईल दर्शन, घडेल आगमन शिर्डीचे. साई समर्थ कृपामूर्ती, तया आधीन आमुची गती, कृपा उद्भवेल तयांचे चित्ती, तेव्हाच येतील दर्शन. ऐसे तेथील गमनागमन, नसता साईंचे चित्त प्रसन्न, होईन कोणासही आज्ञापन, उदी प्रदान समवेत. करून या अभिवंदन, मागू जाता आज्ञापन, उदी समवेत आशीर्वचन, तेच आज्ञापन निघावया. आता एक विभूतीचा अनुभव, श्रोतया लागी कथितो अभिनव, मग नेवास कर भक्ती प्रभाव, महानुभाव साई कृपा. वांद्रे शहरचा एक गृहस्थ, तोही जातीचा प्रभू कायस्थ, रात्री निद्रा येऊ नये स्वस्थ, जाहली शिकस्त यत्नांची. डोळ्यास डोळा लागुनी निद्रित, असता क्षणैक अकस्मात, स्वप्नी तयाचा मृततात, करी जागृत प्रतिदिनी. पूर्वील युक्तायुक्त प्रकार, गुप्त गर्ह्य क्लिष्ट विचार, शिव्या शापपूर्वक उच्चार, वाक्प्रहार प्रेरितो. प्रतिदिनी ऐसा प्रसंग, प्रतिदिनी होय निद्राभंग, पडेना काही उमंग, चुकेना भोग पाठीचा.